कोणतीही किमान सेवा न करता आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनवर सवाल उपस्थित झाले असून ही तरतूद समानतेच्या अधिकारांचं उल्लंघन करणारी असल्याचं या याचिकेत म्हटलं गेलंय। तसंच 1 दिवस आमदार राहिलेल्या व्यक्तीला आणि 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आमदाराला सुरुवातीला समान पेन्शन देणं हे तर्कसंगत नाही असाही युक्तिवाद याचिकेत करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 23 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात किती पेन्शन्स या आमदारांना मिळते। विधानसभा सदस्यांसाठी लाभार्थी 630 जण आहेत। पेन्शनसाठी 3,69,90,000 रुपये खर्च होतो। 1 दिवस आमदार असले तरी देखील पेन्शन मिळते। विधान परिषद सदस्यांना लाभार्थी आहेत 144 जण आणि त्यासाठी 83,33,000। कुटुंब पेन्शन लाभार्थी आहेत 596, 2,38,40,000 रुपये इतका खर्च होतो। एकूण वार्षिक खर्च हा 82,98,36,000 रुपये इतका मोजला जातोय। 1 नोव्हेंबर 2005 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनच बंद केली आहे। जी आहे जे सांगतात ती NPS आहे, तर NPS ही कॉन्ट्रीब्युटरी आहे। इथे आमदार काय, माजी आमदार काय कॉन्ट्रीब्यूट करतात, काहीच करत नाही। आणि दुसरीकडे स्वतःची वाढवत जाता तुम्ही। आणि मी एक टॅक्स पेयर आहे आणि हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे, संपूर्ण देशामध्ये राजकारणी लोक हे पेन्शन घेतात। तर हा किती पैशाचा अपव्यय